पूर्ती उद्योग समूहाचे प्रणेते, या विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्याची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून सातत्याने प्रयत्न करणारे या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेने मागील 8 वर्षापासून याच ग्राउंडवर सातत्याने 4 दिवसाचा ॲग्रोव्हिजन या ठिकाणी आयोजित करून या विदर्भातल्या शेतकऱ्याला शेती या विषयातील जे नवनवीन तंत्रज्ञान आहे, ज्या गोष्टी नव्याने या शेती क्षेत्रामध्ये करण्याची गरज आहे, अशा सगळ्या शास्त्रज्ञ तंत्रज्ञ, काही शेतकऱ्यांनी चांगलं काम केलं असेल तर त्या शेतकऱ्यांचं मधून मार्गदर्शन, असं मोठं ॲग्रोव्हिजनचं प्रदर्शन या ठिकाणी भरविलं जात आहे. असे प्रदर्शन पुण्याला, नाशिकला, इतरही ठिकाणी होत असतात, परंतु आपल्या ॲग्रोव्हिजनचं, नागपूरच्या ॲग्रोव्हिजनचं आणि इतर कृषी प्रदर्शनाचं जे एक वेगळं वैशिष्ट्य आहे की या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉलसह, वेगवेगळ्या माहितीच्यासह शेतकऱ्यांना विविध पिकांबद्दलचं मार्गदर्शन, त्याच्या कार्यशाळा देखील या 4 दिवसीय ॲग्रोव्हिजनमध्ये शेतकरी बंधूंनो होत असतात. आणि त्याचाच भाग म्हणून साधारणतः या काल, आज आणि उद्या 3 दिवस या ठिकाणी ज्या कार्यशाळा होत आहे वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भात, मग ऊसाच्या संदर्भात असो, कापसाच्या संदर्भात असो, आज धानाची कार्यशाळा झाली, मला वाटते बाजूला बांबूच्या बाबतीत कार्यशाळा चालू आहे, दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत कार्यशाळा काल झाली. तर त्याचाच भाग म्हणून ऊस या पिकाची कार्यशाळा आता काल एक झाली, आज आहे आणि उद्या पण आहे. तर आजच्या कार्यशाळेला मंचावर उपस्थित आपल्या पूर्ती उद्योग समूहातील, ज्याचं नाव आता नव्याने मानस उद्योग झालेला आहे, त्यातील युनिट नंबर 1 म्हणजे बेला येथील तज्ज्ञ संचालक मान्य श्री आनंदरावजी राऊत, आपल्या उद्योग समूहाचे कृषी अधिकारी, तिन्ही कारखान्याचे जनरल मॅनेजर कृषी श्री गुरव साहेब, उपस्थित शेतकरी बंधूंनो आणि उपस्थित कर्मचारी बंधूंनो, खरं म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आपण आपल्या या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, आणि नुसतं मोठ्या प्रमाणावर नाही तर एकरी उत्पादन ज्या भागामध्ये जास्त होतं त्या भागातल्या शेतकऱ्यांना, त्या भागातल्या सायंटिस्टला, त्या भागातल्या तंत्रज्ञांना या ठिकाणी बोलावून त्यांच्यामार्फत मार्गदर्शन घेत होतो. परंतु मागील 7 वर्षापासून आपण असं मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्याही भागातल्या शेतकऱ्यांनी ते आत्मसात केलं, आणि मग आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी जे प्राप्त केलं ते आपल्या या भौगोलिक परिस्थितीमधलं आहे, ते आपल्या इथल्या जमिनीतलं आहे, ते आपल्या इथल्या वातावरणातलं आहे, आणि त्याच्यामुळे ते अनुभव या माध्यमातून आपल्यासोबत त्याची चर्चा करावी, शेअर करावी. म्हणून यावेळेला असं ठरवलं की साधारणतः आम्ही या 3 कारखान्याचं जी मंडळी काम बघतो यांनीच आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करावी, म्हणजे आपल्या मातीतलं मार्गदर्शन या निमित्ताने होऊ शकेल. आज जरी मी आपल्यासमोर या मानस उद्योग समूहाचा प्रशासकीय प्रमुख म्हणून उभा असलो तरी माझी दुसरी बाजू अशी आहे की मी देखील एक ऊस उत्पादक शेतकरी आहे, आणि थोडका ऊस उत्पादक शेतकरी नसून मी मागच्या वर्षी स्वतः 17 एकर आडसाली ऊसाची लागवड केली. त्यापैकी 4 एकरमधलं माझं बेणं या वर्षीच्या आडसाली ऊसासाठी माझ्या शेतातून गेलं. 13 एकर ऊस या 17-18 तारखेपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामाकरता तोडून येईल, आणि पुढच्या वर्षीच्या ऊस गाळप हंगामाकरता या गेलेल्या आडसाली हंगामामध्ये पुन्हा 18 एकरची लागवड केली. म्हणजे 17 अधिक 18 35 एकरचा शेतकरी, जरी तो कारखान्याचा प्रशासकीय प्रमुख आहे तरी एक शेतकरी म्हणून बंधूंनो मी आज तुमच्यासमोर उभा आहे. आणि मला साधारणतः असं वाटतं की जे एकरी 100 टन उत्पन्न झालं पाहिजे, ही जे या ऊस शेतीतली खरी गरज आहे, हे या ऊस शेतीतलं जे आव्हान आहे, ते आव्हान कुठेतरी मी पूर्ण करणारा शेतकरी
असं मला आज अनुभवाला येतं आणि म्हणून मग हे आव्हान पूर्ण करत असताना माझ्यामार्फत काय काय केलं गेलं याची चर्चा बंधूंनो आपल्यासोबत या ठिकाणी करायची आहे. आज ऊस लावायचा म्हटला, सगळ्यांना ऊस कसा लावायचा, जमीन कशी तयार करायची सगळं माहिती आहे. पण काही गोष्टी काळाच्या ओघामध्ये जरा सुटलेल्या आहे किंवा त्याची पुन्हा आठवण करून द्यायची गरज आहे. आज ऊस लावायचा म्हटलं की जेव्हा केव्हा ऊस लावायचा असेल त्याच्या 1 महिना आधी आपण ऊसाची त्या जमिनीची नांगरटी करतो. या जमिनीची नांगरटी केल्यानंतर ज्या शेतकऱ्याजवळ शेणखत उपलब्ध असेल तो ते शेणखत त्या ऊसाच्या शेतीमध्ये टाकतो, कल्टिवेटर करतो, सरी पाडतो, ऊस लावायला निघतो. पण आज ज्या वेळेला आपल्या या पूर्ती उद्योग समूहाने आपल्या या ऊसाच्या शेतीच्या माती परीक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आणि त्याच्यासाठी एक वेगळी बस विकत घेतली, वेगळी मोबाईल व्हॅन विकत घेतली. मागच्या 6 महिन्यामध्ये या आपल्या माती परीक्षण लॅबच्या माध्यमातून आपण 3000 सॅम्पल शेतकरी बंधूंचे तपासले. हे ज्या वेळेला आपण सॅम्पल तपासतो मातीचे, याच्यामध्ये जे मुख्य अन्नद्रव्य घटक आहेत ज्याला आपण नत्र, पोटॅश आणि स्फुरद आणि पालाश म्हणतो, NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, हे किती आहे तर आपण तपासतोच. त्याच्यासोबत त्या जमिनीमध्ये ज्या ऊसाच्या पिकाला ज्या मायक्रोन्यूट्रंटची गरज आहे ते त्याच्यामध्ये बोरॉन किती आहे, मॅग्नेशियम किती आहे, झिंक किती आहे, आयरन किती आहे, कॉपर किती आहे हे तपासतो. पण याहीपेक्षा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तपासायची असते आणि ती मग ऊसासाठीच नाही तर कोणत्याही पिकासाठी ज्याची आवश्यकता आहे तो म्हणजे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती, आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन किती. आणि या ऑर्गॅनिक कार्बनचा, सेंद्रिय कर्बाचा जमिनीशी कसा संबंध आहे. ज्या वेळेला आपण हे 3000 सॅम्पल तपासले बंधूंनो, असं लक्षात आलं की 1600 सॅम्पलमध्ये 1600 शेतकऱ्यांमध्ये जवळजवळ 60% शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये हा ऑर्गॅनिक कार्बन 0.5 पेक्षा कमी आढळला. कुठे 0.2 आढळला, कुठे 0.3 आढळला, कुठे 0.35 आढळला. आणि 0.5 पेक्षा ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्या जमिनीचा कमी असेल तर शेतीच्या भाषेमध्ये, शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून ही जमीन कोणतंही पीक घेण्यासाठी उपयुक्त नाही. सोप्या भाषेत झाले तर ही आपली जमीन मेलेली आहे, मृत झालेली आहे. जी जमीन मृत झालेली आहे म्हणजे 3000 शेतकऱ्यांपैकी जर 1600 शेतकऱ्यांची जमीन मृत झाली असेल आणि तरी देखील आम्ही त्याच्यामध्ये ऊस लावायला निघालेलो आहे. आणि मग ऊस लावत असताना जो कोणी शेतकरी ऊस लावायचा म्हणतो त्याला आपल्या शेतीमध्ये ऊसाचं उत्पन्न जास्त आलं पाहिजे वाटणं स्वाभाविक आहे. तर या मृत जमिनीतून उत्पन्न निघेल कसं. त्याच्यामुळे पहिलं काम कोणतं जर करायचं आहे या शेतकऱ्याला तर किमान आपल्या या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन, आपल्या या जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा 0.5च्या वर न्यायचा आहे. आणि हे आजच का झालं. आमचे पूर्वज शेती करायचे, आजोबा शेती करायचे, खापर पंजोबा शेती करायचे, वडील शेती करायचे, त्यावेळेला ही गोष्ट नव्हती का. बरोबर आहे, त्यावेळेला ही गोष्ट नव्हती. त्यावेळेला जरी ते आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोजत नव्हते परंतु त्यावेळी आपल्या घरी असलेले गुरं, ढोरं, गाई, बैल याच्या माध्यमातून जे शेणखत तयार व्हायचं हे शेणखत त्या शेतामध्ये जायचं. शेणखत शेतामध्ये गेलं की आपोआपच आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन बंधूंनो 0.5 पेक्षा जास्त राहायचा. आज मेकॅनायझेशनचं युग आलेलं आहे. आज आपण नांगरटी बैलाच्या सहाय्याने करत नाही. आज वखरणी आपण बैलाच्या सहाय्याने करत नाही. करतो म्हटलं तर शक्य नाही, माणसं मिळत नाही, की ट्रॅक्टरने केल्याशिवाय पर्याय नाही. आणि अशा वेळी आज शेतकऱ्यांकडचं हे जे पशुधन आहे हे कमी झालेलं आहे. आणि याचा परिणाम जर कुठे झाला असेल तर या पशुधनापासून निर्माण होणारं जे शेणखत आहे ते आज आमच्या शेतकऱ्याजवळ उपलब्ध नाही आहे. आणि ते शेतीत जात नसल्यामुळे आणि हे शेतीत जात नसल्यामुळे जो रासायनिक खताचा आम्ही वापर करतो आहे या रासायनिक खतामुळे बंधूंनो आपल्या जमिनी मृत झालेल्या आहेत. मग आता याच्यावर उपाय तर लागेलच. आणि जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीतूनच उपाय शोधावा लागेल. काही उपाय बाहेरून शोधता येणार नाही. म्हणून मग माझं या ठिकाणी आपल्याला म्हणणं आहे की जे काही उपलब्ध आहे त्यातनंच आपल्याला आता उपाय शोधायचा आहे. तर म्हणून जो कोणी खरं म्हणजे एकरी 4 ट्रॉल्या शेणखत टाकावं असं लोक सांगतात. एकरी 4 ट्रॉल्या म्हणजे हेक्टरी 10 ट्रॉल्या. आज एकरी 4 ट्रॉल्या शेणखत टाकायला तर नाहीच आहे. पण कोणाच्या घरी समजा एक बैलाची जोडी असेल, काही एखादी गाय असेल किंवा नसेल तरी समजा 1-2 ट्रॉल्या शेणखत विकत घ्यायचं त्याची ऐपत असेल तर अशा शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे
की ठीक आहे, माझं 4 ट्रॉल्याच्या ऐवजी एकच ट्रॉली आहे ना, मग मी याचा कमीत कमी तिप्पट कसा उपयोग होईल या दृष्टीने काही करू शकतो का. तर याच्यामध्ये असं आहे की या शेणखताच्या माध्यमातून काय होत होतं, या शेणखताच्या माध्यमातून आपल्या शेतीतलं जैविक जी काही पद्धती आहे ती त्या ठिकाणी तयार होत होती, त्या ठिकाणी जीवाणू तयार होत होते. आज हे जीवाणू आज जैविक खताच्या रूपाने मार्केटमध्ये जैविक खत उपलब्ध आहे, जसं ॲझोटोबॅक्टर आहे, PSB आहे, बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आहे. हे आज पावडर फॉर्ममध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आपल्या नागपूरच्या कृषी महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. तिथे मृदा विभागाचे इन्चार्ज आहे ठाकूर साहेब, ते स्वतः हे तयार करतात. याचा भाव जास्त आहे का, प्रश्न कुठे होते आपल्याला माहिती नसते, आणि माहिती झाल्यावर ते कुठे मिळते याची माहिती नसते. ती झाली तर शेतकरी बंधू करू शकतात. या महाराजबाग चौकामध्ये जे पंजाबराव कृषी विद्यापीठाचं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये एका साईडला कॉलेज आहे आणि दुसऱ्या साईडला ह्या ठाकूर साहेबांचं डिपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी हे ॲझोटोबॅक्टर पावडर फॉर्ममध्ये, PSB पावडर फॉर्ममध्ये आणि ट्रायकोडर्मा पावडर फॉर्ममध्ये तयार करतात. भाव किती आहे व किंमत किती आहे. ॲझोटोबॅक्टरची किंमत 40 रुपये किलो आहे, PSBची किंमत 40 रुपये किलो आहे आणि ट्रायकोडर्माची किंमत 100 रुपये किलो आहे. म्हणजे 1-1 किलो जर घेतो म्हटलं तर 180 रुपयामध्ये 1-1 किलो तिन्ही गोष्टी मिळतात. माझी आपल्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण हे जे 1 ट्रॉली शेणखत आपल्या शेतामध्ये टाकू, ते टाकणंच गरजेचं आहे असं मी समजेल. त्या शेणखतामध्ये या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात जाऊन हे ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर आणि PSB 2-2 किलो आणा. ते या आपल्या 1 ट्रॉली शेणखतावर जे आपण 4 ठिकाणी ढिगं मारू आपल्या वावरामध्ये शेणखत टाकण्यासाठी नांगरटी झाल्यावर, त्याच्यावर ते मिसळा, त्याच्यामध्ये खालवर करा पावड्यानं, आणि मग आपलं हे जे शेणखत आहे हे शेणखत आपल्या शेतीत टाका. म्हणजे काय होईल की किमान हे 360 रुपयाचं 2-2 किलो आणल्यामुळे जे शेतीमध्ये आपल्या या शेणखताच्या माध्यमातून जीवाणू तयार होणार आहे त्याचं प्रमाण 3 पटीने वाढेल. म्हणजे 1 ट्रॉली शेणखत ज्याचं जे काम केलं असतं ते केवळ हे PSB आणि ॲझोटोबॅक्टर आणि ट्रायकोडर्मा टाकल्यामुळे ते 3 ट्रॉली शेणखताचं काम करणार आहे. बंधूंनो, हे करण्याची गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, जरी सोपं वाटत नसेल, कठीण वाटत असेल, जर शेती करायची असेल तर शेती आपली जिवंत असलीच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतंही पीक घेण्यासाठी जे जीवाणू उपलब्ध झाले पाहिजे ते जीवाणू तिच्यामध्ये असलेच पाहिजे, आणि ते जर तयार करण्याचं काम या माध्यमातून होत असेल तर बंधूंनो हे आपल्याला करावं लागेल. हे करत असताना ज्या शेतकऱ्याला पटलेलं असेल किंवा हे आणखी कोणत्या माध्यमातून या शेतीतले जीवाणू वाढू शकतात, कोणत्या माध्यमातून या आपल्या शेतीचा ऑर्गॅनिक कार्बन 0.5 पेक्षा वर जाऊ शकतो, तर दुसरा चांगला उपाय जो आहे, जो करण्याजोगा आहे, तो म्हणजे हिरवळीचं खत. मग ताकबोरू टाका, आपल्या इथे बोरू टाका, ताक टाका, ढेंचा टाका, कोणत्याही पद्धतीने हिरवळीचं खत हे 30-40 दिवसाचं फुलं येण्याच्या अवस्थेपर्यंत आपल्या शेतामध्ये तयार होऊ द्या. ते शेतामध्ये गाडा. ते गाडल्यानंतर ते देखील या शेणखताचंच बंधूंनो काम करते. उद्देश एकच आहे. उद्देश एक आहे, ज्याच्यापाशी 4 ट्रॉल्या शेणखत आहे त्यानं काहीच करू नका, 4 ट्रॉल्या शेणखत टाकून द्या. ज्याच्यापाशी 1 ट्रॉली शेणखत आहे, नसेल तर 1 ट्रॉली विकत घ्यावंच लागेल. त्याच्यामध्ये हे ॲझोटोबॅक्टर, PSB आणि ट्रायकोडर्मा टाका, त्याची तिप्पट व्हॅल्यू करा. ज्याला हे जमणार नाही त्यांनी किमान आपल्या शेतामध्ये ताक, ढेंचा, बोरू हे लावा, हिरवळीचं खत लावा, ते जमिनीमध्ये गाडा. पण काही करून बंधूंनो, आपली जमीन जी मृत होऊन राहिलेली आहे तिला जिवंत करा, आणि मग कोणतंही पीक घ्या. ऊसच घ्या असं नाही आहे. हे जे काही जमिनीची मृतावस्था ही काही ऊसालाच पाहिजे अशातला भाग नाही आहे. हे कोणत्याही पिकासाठी बंधूंनो याची आवश्यकता आहे. मी सांगितलेल्या उपायापैकी आपण काही करू शकता. पण या ठिकाणी जे मी उभा आहे ते साधारणतः तुम्हाला ऊसाचं एकरी उत्पन्न माझा जे काही अनुभव मला प्राप्त झाला त्याच्यातून कसं वाढलेलं हे सांगण्यासाठी उभा आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला हा महत्त्वाचा भाग होता की काही करून आपल्या ऊसाच्या लागवडीची जमीन हा याचा ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला 0.5 पेक्षा वर नेला पाहिजे. हा झाला पहिला भाग. मग येतो आपण सरळ ऊसाच्या लागवडीवर. ऊसाच्या लागवडीनंतर जे आज आपलं ऊसाचं एकरी आपण उत्पन्न मिळवतो याच्यामध्ये माझ्या दृष्टीने मी 2 वाक्य तयार केल्या ऊसाच्या शेतीसाठी. खोडव्याचं उत्पन्न घेण्यासाठी एक वाक्य तयार केलं आहे. त्या वाक्याचा अवलंब केला तर खोडव्याचं उत्पन्न लागणीपेक्षा जास्त आलं पाहिजे असं मला वाटते. ते मी माझ्या भाषणामध्ये आपल्याला सांगेल. आणि लागवणीच्या बाबतीमध्ये मी एक वाक्य तयार केलं आहे. ते म्हणजे आज जर समजा आपण 5 फुटावरची लागवड
5 फूट सरीतलं अंतर 5 फूट आणि रोपा 2 डोळ्यातलं अंतर किंवा 2 रोपातलं अंतर आहे 1 फूट, या पद्धतीने लागवड सजेस्ट करतो आहे. ज्या वेळेला आपण 5 फुटाची सरी काढतो आणि 1 फुटावर आपण ऊसाची लागवड करतो, बंधूंनो आपल्या शेतामध्ये 44,000 स्क्वेअर फूट ही जे आपलं क्षेत्रफळ आहे 1 एकराचं, याच्यामध्ये 8,000 डोळे बसतात, 8,000 रोपं निघतात. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये जर समजा 1 फुटावर लागवड केल्यानंतर जर 8,000 डोळे बसत असेल आणि मग आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे ऊसाचं ते जर समजा पाहिजे असेल, तर कोणी सांगेल ना की हे 8,000 डोळे उगवले पाहिजे. समजा हे 8,000 डोळे उगवले नाही, तर 8,000 डोळे उगवले नाही 6,000 डोळे उगवले तर उत्पन्न किती होईल? पाऊणपट होईल, म्हणजे 25% कमी होईल. 8,000च्या ऐवजी 4,000 डोळे उगवले तर उत्पन्न किती होईल? 50% होईल. आज एकरी उत्पन्न कमी होण्याचं जे कारण आहे, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की कोणतंही चांगलं बेणं घ्या, नर्सरीतून आणा किंवा आपल्या घरचं वापरा किंवा आणखी कुठूनही आणा, त्याची जर आपण थेट लागवड शेतामध्ये केली, 1 डोळा पद्धतीने करा की 2 डोळे पद्धतीने करा, याची उगवण क्षमता 50-60% जास्त नाही आहे. हे मी फार अतिशय धाडसाने आणि माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो आहे. याचा प्रयोग आपण करू शकता. ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी बसले, मी म्हणतो याला त्या तसं ऐकू नका. इथून आज गेल्यानंतर आपल्या ऊसात कोणताही खोडवा ऊस असू द्या, कोणताही ऊस असू द्या, आपल्या ऊसातल्या 2 दांडे काढा. त्या 2 दांड्यातून समजा साधारणतः 20 डोळे काढा, चांगल्यात चांगले डोळे निवडा आणि हे चांगल्यात चांगले डोळे एका ठिकाणी आपल्या गादी वाफ्यावर किंवा एका वरंब्यावर 20 डोळे लावून पहा आणि 15 दिवसांनी मोजा की या 20 डोळ्यातले किती डोळे उगवले. तुमच्या लक्षात येईल या 20 डोळ्यापैकी 12 डोळ्याच्या वर उगवलेले नाही आहे आणि 12 डोळ्याच्या वर जर ते उगवत नसेल आणि मग आम्ही समजा उद्या 5 एकराची लागवड करीत असू, आमचं समाधान होते मी 5 एकराचा ऊस लावला, पण त्या 5 एकरापैकी 60%च जर ऊस वापला तर मी 5 एकर ऊस नाही लावला, मी ऊस 3 एकर लावला. समाधान झालं माझं 5 एकराचा ऊस लावला म्हणून, पण माझा ऊस हा 60% वापला म्हणून तो 3 एकर वापला. त्यामुळे सगळ्यात पहिले जर काळजी काही करायची असेल, जर मला 100 टन एकरी उत्पन्न मिळवायचं आहे, तर माझ्या या शेतामध्ये 1 फुटावर येणारे रोपं हे 8,000 जगलेच पाहिजे. जेवढे कमी जगतील त्या प्रमाणामध्ये तुमचं उत्पन्न कमी होईल. त्याचं गणित कसं आहे मग? हे 8,000 म्हणजे 8,000 तर बसतात 1-1 फुटावर, बरोबर, हे तर मोजून मापून काम झालं. हे 8,000 जर समजा आपले रोपं उगवले, किती कमीत कमी फुटवे फुटू द्या, या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी बसल्या, कोणत्याही ऊसाच्या रोपाला 5 फुटव्यापेक्षा कमी राहत नाही, बरोबर आहे की नाही? 5च्या वरच राहते, 6 राहते, 7 राहते, लोक 12च्या गोष्टी करते, पण कमीत कमी 5 फुटवे हे ऊसाला असतात म्हणजे असतात. आणि जर समजा तुमच्या याच्यामध्ये जर 8,000 रोपं उगवले असतील आणि त्याला 5 फुटवे कमीत कमी फुटतात, ते फुटले असतील, तर 8-5 40,000, 40,000 ऊस हा कारखान्यामध्ये जाण्यासाठी तयार होईल. आणि 40,000 ऊस जर कारखान्यामध्ये जाण्यासाठी तयार झाला आणि तो 2 किलोचा जरी भरला तर 80 टन होईल, 2.5 किलोचा भरला तर 100 टन होईल, 1.5 किलोचा भरला तर 60 होईल आणि 1 किलोचा भरला तरी 40 होईल. पण केव्हा होईल? ज्या वेळेला तुमचे 40,000 हे 8,000 रोपापासून तयार झाला असेल तर. तुम्ही आता समजा या ठिकाणी काही शेतकरी बंधू मी तुम्हाला विचारणार नाही, पण तुम्ही स्वतःचाच प्रश्न स्वतःला करा. ज्याच्या शेतातून याच्यापूर्वी बेणं गेलं असेल, बेणं तर मोजतो आपण, म्हणजे ऊस हा आपण किलोमध्ये टनामध्ये मोजतो कारखान्यामध्ये गाडी गेल्यावर, पण बेणं तर आपण स्वतः तोडून देत असल्यामुळे नगामध्ये मोजतो. आपल्या इथून ज्याच्या शेतातून 1 एकरातून जर याच्या आधी बेणं गेलं असेल, त्यांनी स्वतःला विचारा की माझ्या 1 एकरातून बेणं किती गेलं. माझा जो सार्वत्रिक अनुभव आहे, कोणाच्याही शेतातून 25,000पेक्षा जास्त बेणं आजपर्यंत गेलेलं नाही. 25,000ची तो शेतकरी खुश आहे, कारण 6 रुपये ऊसाचा भाव, 25,000 गेला तरी 25 × 150 म्हणजे 1.5 लाख रुपये झाले. आज 1.5 लाख रुपये कोणत्या एकरी कोणाच्या पिकामध्ये मिळून राहिले. पण असं खुश राहून करायचं काय? समजा हे जर 25चे 40 झाले आणि 6 × 24 2,40,000 मिळाले, तर काय 1.5 लाखाच्या ऐवजी 2,40,000 आपल्या खिशात मावत नाही का? मग हे जर आपण निर्माण करू शकतो तर बंधूंना आताच आपल्या लक्षात येईल, तर जर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातलं बेणं कधीही 25,000च्या वर 1 एकरातून गेलं नसेल, तर माझं चुकलं कुठे आहे की मी माझ्या शेतामध्ये 40,000 ऊस हा तयार करू शकलो नाही. 40,000 ऊस तयार का नाही झाला? तर माझ्या शेतामध्ये 8,000 रोपं जगले नाही. मग जगलं कसे पाहिजे? सांगणं, भाषणातून बोलणं, गणित सांगणं, अर्थमॅटिक मांडणं हे तर फार सोपं आहे. हे जगले कसे पाहिजे? तर जगण्यामध्ये जे 2-3 मार्ग आहेत, त्याच्यामध्ये मला शेतकरी या नात्याने जो मार्ग अवलंबावासा वाटला आणि जो मी अवलंबला
आणि जे मी प्रत्यक्ष त्याचं उदाहरण यावर्षीचं बेनं पाठवत असताना घेतलं ते म्हणजे ऊसाची लागवड ही रोपाद्वारे करायची. ऊसाची लागवड रोपाद्वारे. परंतु रोपाद्वारे करणं एवढं सोपं आहे का? 17 एकर ऊस लावायचा होता मागच्या वर्षी 8 साली, यावर्षी 18 एकर लावला. 17 एकराला 8,000च्या हिशोबाने जर बेनं पाहिलं तर 10 एकराचं 80,000 7 56 म्हणजे जवळजवळ 1.25 लाख 1.5 लाख रोपं हे कोण्यातरी नर्सरीमध्ये तयार होऊन ते आपल्या शेतामध्ये आणणे आणि आणल्यावर त्याची लावण करणे. आज 1.5 लाख रोपं कारखान्यात 2.25 रुपयामध्ये रोप देते. 1.5 लाख रोपाचे 2.25च्या हिशोबाने 3-3.5 लाख रुपये होतील. एक तर पैसे होणे हा दुसरा भाग, कारखान्याच्या त्या वाहनाने आपल्या शेतामध्ये येणे, आल्यानंतर त्याची लगेच लागवड करणे. याच्यापेक्षा मी शेतकरी या नात्याने मार्ग निवडला शेतकरी बंधूंनो की मी माझ्या शेतामध्ये या ऊस कारखान्याच्या नर्सरीतून आणण्यापेक्षा स्वतः शेतामध्ये ऊस लागवडीच्या 15 दिवस आधी 20 दिवस आधी गादी वाफ्यावर रोपं तयार केले. गादी वाफा करणं काही शेतकऱ्यासाठी नवीन नाही आहे. कोणत्याही 6 इंच मोठा उंच करून गादी वाफा करणं आपल्या शेतकऱ्यासाठी अजिबात नवीन नाही आहे. आणि मी संपूर्ण माझ्या शेतातलं लागवड ही गादी वाफ्यावर रोपं तयार करून शेतकरी बंधूंनो या ठिकाणी केलेली आहे. गादी वाफा तयार करायचा, कुदळीनं आपलं एक कीर फाडायची नुसते आणि सिंगल डोळा टिकरीला टिकरी लावायची, माती झाकून द्यायची, वरून झारीनं किंवा समजा आता एवढं मोठं होत असल्यामुळं तुषार सिंचननं आपलं स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं. 15 दिवसामध्ये रोप उगवते. हे उगवलेलं रोप सरीमध्ये लावणे. ज्या वेळेला हे उगवलेलं रोप तुम्ही सरीमध्ये लावता त्यावेळेला किमान हे जरी हे काही 100% राहत नाही, पण किमान याची उगवण क्षमता मग 90-95% शेतामध्ये शिल्लक राहते. कारण ज्याला मरायचं होतं, जी 60% उगवण क्षमता आहे ते 40% रोप ह्या गादी वाफ्यावरच मेलेलं आहे. ज्यांनी कोंब काढला, ज्यांनी रोप म्हणून रोप तयार झालं ते रोप आपण आपल्या सरीमध्ये ट्रान्सप्लांट केलेलं आहे. म्हणून माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की जो 100 टनाचं स्वप्न पाहतो, जो 80 टन 90 टनाचं स्वप्न पाहतो, त्याला ऊसाच्या लागवडीच्या पद्धतीमध्ये बदल करावाच लागेल, नाही तर मग 40 टनावर खुश व्हावं लागेल. त्याला रोपाची लागवड करायची आहे. रोपाची लागवड एक वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. मी सांगितल्याप्रमाणे की कारखान्याच्या नर्सरीतून 2.25 रुपयाचं रोपाना आपल्या इथं पाकिटामध्ये रोप तयार करा, आपल्या इथं कोकोपीटमध्ये रोप तयार करा, किंवा माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी निवडलेला सोपा मार्ग म्हणजे गादी वाफ्यावर रोप तयार करा. पण रोपाच्या माध्यमातून जी लागवड होईल त्याच्यामध्ये 90% 95% उगवण ही पक्की होते. आणि उगवण पक्की झाल्यावर पुढचं अर्थमॅटिक मी तुम्हाला पुढचं अंकगणित सांगितलेलं आहे ते बंधूंनो अतिशय सोपं आहे. म्हणून ऊसाचं एकरी उत्पन्न घेण्यासाठी काय केलं पाहिजे तर रोपाच्या माध्यमातून लागवड केली पाहिजे. हे ब्रीदवाक्य शेतकऱ्यांनी जपावं, शेतकऱ्यांनी आपल्या मनात ठेवावं अशी मी आजच्या या चर्चासत्राच्या माध्यमातून बंधूंनो आपल्याला विनंती करतो आहे. हे माझ्या इथे घडलं का तर हो, मागच्या वर्षी मी जो 17 एकर ऊस लावला, काही शेतकरी या ठिकाणी बसलेले जे माझ्या इथे येऊन गेले, त्याच्यातलं जे मी 4 एकराचं बेनं यावर्षी दिलं, माझं 4 एकरातून 1,62,000 बेनं हे 86,032 आणि 265चं विविध शेतकऱ्यांकडे गेलं. जे 40,000 ऊस एकरी पाहिजे होता तो त्याही वेळा 2.5 किलोचा होता. तो समजा आता ठेवला असता आणि आता क्रशिंगला आणला म्हणजे जून जुलै ऑगस्टमध्ये गेला 2.5 किलोचा ऊस, तो आता ठेवला असता 3-3.25 किलो झाला असता. माझ्या इथे 4 एकरामध्ये 1,62,000 टन ऊस झाला म्हणजे एकरी 40,500 ऊस झाला. तो जर आज 3 किलोचा कारखान्यात गेला असता तर 120 टन झाला असतं. मी ठेवल्या उरलेले प्लॉट बिलकुल म्हणजे एक प्लॉट तर 4 एकराचा मुद्दा म्हणून लोक मागत होते हे चांगलं बेन आहे. म्हटलं नाही, मला याला टनानी मोजायचं आहे. एकीकडे मी हा ऊस नंबरानी मोजून पाहिला 4 एकराचं बेनं देऊन, दुसरीकडे मला तो मुद्दा म्हणून कारखान्याचा प्रमुख म्हणून टनानी मोजायचा असल्यामुळे मी त्याला हात लावू दिला नाही. आणि मला खात्री आहे की हा ज्यावेळेला आता कारखाना सुरू होईल आणि ऊस तुटेल हा 100 टनापेक्षा कमी राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा विनंती मी आपल्याला करतो की बंधूंनो, ऊसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी रोपाद्वारे लागवड करा. हा ऊस एकरी ऊस वाढवण्यासाठीचा मूळ मंत्र आहे. मग दुसऱ्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे. मग ज्याला 100 टनावर जायचं आहे त्यांनी साधारणतः आडसाली ऊस लावला पाहिजे. कारण आडसाली ऊसाचं उत्पन्न वाढण्याचं प्रमुख कारण आपल्याला माहिती आहे. आडसाली ऊसाला 2 पावसाळे मिळतात. पहिल्या पावसाळ्यामध्ये लावणी होते, दुसरा पावसाळा गेल्यानंतर ऊस हा कारखान्यात जातो. आपण समजा आडसाली ऊस नाही लावलेले जे शेतकरी असेल तुम्ही स्वतःच्याच मनाला विचारा की ऊसाची खरी वाढ केव्हा होते. ऊसाची खरी वाढ पावसाळ्यात होते. जो आपण समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ऊस लावला तो मे महिन्यापर्यंत किती राहतो आणि मग जून महिन्यापर्यंत पाणी यायला लागला की कसा वाढतो. तर पावसाळ्यामध्ये जर ऊसाची वाढ होत असेल आणि या आडसाली ऊसाला 2 पावसाळे मिळत असेल तर 100 टनावरचे जे शेतकरी आहेत ते बिलकुल 100 शेतकऱ्यापैकी 90 शेतकरी हे आडसाली ऊसाचे आहे बंधूंनो.
त्याच्यामुळे आडसाली ऊसाची लागवड हा 100 टनाकडे जाण्याचा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग जो आहे ऊसाचं पाणी. तुम्हाला सांगतो, इथून पुढे शेतकऱ्याला ऊसाची शेती करायची असेल आणि एकरी उत्पन्न जास्त घ्यायचं असेल तर ड्रीपशिवाय पर्याय नाही. आणि ड्रीपची गरज केवळ याच्यात पाणी देण्यासाठीच नाही आहे. आजची परिस्थिती पाहता आज जी पाण्याची कमतरता आहे त्याच्यामध्ये म्हणजे कमी पाण्यामध्ये ऊस, त्याच्यासाठी ड्रीप. ज्याला एक वेळा बेजल डोस दिल्यानंतर उरलेले सगळी खतं 240 दिवसापर्यंत या ऊसाला खतं दिली पाहिजे, त्यावेळेला ऊस पिकतो. ही खतं देण्यासाठी ड्रीप, फर्टिगेशनसाठी ड्रीप. आज लोडशेडिंग आहे, दिवसाचं लोडशेडिंग आहे, पाणी कसं द्यावं समजत नाही. जेव्हा मोटर रात्री म्हणजे ड्रीप जर असेल तर तुम्ही नुसती बटन दाबायची आहे पाणी देण्यासाठी. म्हणजे लोडशेडिंगपासून मुक्तता करायची असेल त्याच्यासाठी ड्रीप. माणसं मिळत नाही पाणी ओलासाठी. आज 35 एकर जर ऊस ओलायचा असेल आणि समजा किती काही केलं तर एवढं तर पट्टे ना की 5 एकर ऊस ओलायला एक माणूस लागन, त्याला 5 HP ची एक मोटर लागन. म्हणजे मलाच जर 35 एकर ऊस ओलायचा असेल तर मला 7 माणसं लागतील. आणि ते त्या विहिरीतलं उपलब्ध पाणी, ड्रीपची पोझिशन, लोडशेडिंग, कसा ऊस लावणार. पण म्हणून याहीसाठी आज माणसाची उपलब्धता नाही, त्याही करता ड्रीप. आणि खरं म्हणजे ड्रीपच्या द्वारे जे थेंब पाणी वापसा कंडिशन राहिली पाहिजे, जी टेक्निकल आहे. म्हणजे मी आधीच्या सगळ्या भौतिक गोष्टी सांगितल्या, पण जी शास्त्रीयदृष्ट्या आवश्यकता आहे की हा ऊस सातत्याने वापसा कंडिशनमध्ये असला पाहिजे, म्हणून देखील ड्रीप. बंधूंनो, थोडंसं पुन्हा ऐकूया. कुठेतरी आज आपली आर्थिक स्थिती कमी जास्त आहे, परंतु जर या आर्थिक स्थितीतून बाहेर निघायचं असेल आणि तर ऊसाशिवाय पर्याय नाही आणि ऊसाशिवाय पर्याय नसेल तर ऊसाला ड्रीपशिवाय पर्याय नाही. परवाचंच तुम्ही याच ॲग्रोव्हिजनमधलं आपल्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल, पेपरला छापून आलं की या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ऊस लावायचा असेल तर ड्रीप करावा लागेल. ड्रीपशिवाय ऊस लावायला कदाचित सरकार परवानगी देणार नाही, असा कायदा देखील येऊ शकतो. हा कायदा दूर सोडा, परंतु ती गरज आहे हे बंधूंनो समजून घ्या. म्हणजे ड्रीपच्या माध्यमातून म्हणजे हे लागवडीचं तंत्र आत्मसात झाल्यानंतर ड्रीपने फर्टिगेशन, पाणी, वापसा कंडिशन ही बंधूंनो दुसरी या 100 टनाची गरज आहे. तिसरी काय, तिसरी सोपी गोष्ट करायची आहे. म्हणजे काही नाही, त्याला काहीच पैसे लागत नाही. आपण ऊस लावतो. आतापर्यंत काही शेतकऱ्यांना माहीत असेल, काही शेतकऱ्यांना माहीत नसेल. ऊस हे पीक C4 जातीचं आहे आपण असं म्हणतो, किंवा ऊसच काय कोणतंही सजीव वनस्पती ही ऑक्सिजन सोडते आणि कार्बन डायऑक्साईड घेते, हे आपल्याला माहिती आहे. माहीत नसेल तर माहीत करून घ्यावं लागेल. आपल्याला काही गोष्टी आपोआप घडतात म्हणून त्याचं महत्त्व समजत नाही. ऊसाची लागवड कशी करायची तुम्हाला सांगतो. ऊसाची लागवड हे एक वाक्य लिहून घ्या आपल्याजवळ किंवा मनात बिंबवून ठेवा. ऊसाची लागवड उत्तर दक्षिण करायची, ऊसाची लागवड पूर्व पश्चिम करायची नाही. हे एवढं जरी केलं, आपण ऊसाची लागवड करतोय, ऊसाला पाणी देतोय, ऊसाला खत देतोय, सर्वच करतोय, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लागतातच आहे. पण केवळ ऊसाची लागवड पूर्व पश्चिमच्या ऐवजी उत्तर दक्षिण जर केली तर ऊसाचं उत्पन्न 10 ते 15% वाढल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल कसं? मी सांगितल्याप्रमाणे की ऊसाला ऊस या पिकाला कार्बन डायऑक्साईडची म्हणजे वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडची अतिशय मोठी गरज आहे. आणि साधारणतः जो वारा आहे, हवा आहे, वारा हा पूर्व पश्चिम वाहतो. जर समजा आपल्या पूर्व पश्चिम सऱ्या असतील 5 फुटाच्या आणि सरीमधला ऊस आपण लावलेला असेल तर हा जो वाहणारा वारा आहे, हा वाहणारा वारा या 5 फुटाच्या सरीमधून निघून जातो आणि या वाऱ्यामध्ये तो कार्बन डायऑक्साईड लपतो. त्याच्याऐवजी याले आडवा म्हणजे उत्तर दक्षिण. उत्तर दक्षिण आपण ऊस लावला तर काय, आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ऊस कसा लावायचा आहे, 1-1 फुटावर लावायचा आहे. 1-1 फुटावर लावल्यानंतर एका फुटाला 5-5 फुटवे फुटून राहिले, म्हणजे ऊसाची त्या सरीमध्ये भिंत तयार होते. आणि मग हा जो पूर्व पश्चिम वाहणारा वारा आहे हा उत्तर दक्षिण ऊसाला अडतो आणि तो काही पूर्ण अडत नाही, मग तो हळूहळू पास होतो. हा जो हळूहळू वारा पास होतो ऊसामधून, याच्यातनं त्या ऊसाला आवश्यक असलेल्या कार्बन डायऑक्साईडची त्याची गरज पूर्ण होते. हे केवढं सोपं काम आहे हो. म्हणजे पूर्व पश्चिम लावायच्या ऐवजी उत्तर दक्षिण, याला तर काहीच नाही लागलं. 10% उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता वाटलंच आपल्या डोळ्यासमोर आपल्या वावरातलं चित्र डोळ्यासमोर घ्या. समजा वावरात कोठा असन, कोठ्याच्या कोठ्याच्या भिंतीच्या जवळ एखादं लावलेलं रोप आणि कोठ्याच्या भिंतीपासून मोकळ्या जागेत लावलेलं रोप, जर दोघांची वाढ लक्षात घ्याल तर कोठ्याच्या भिंतीच्या पाचचं रोप जास्त वाढते, बरोबर आहे की नाही? आणि मोकळ्या जागेतलं तेच रोप कमी वाढते, कारण त्या कोठ्याच्या भिंतीला हा वारा अडतो
आणि या अडलेल्या वाऱ्यातनं कार्बन डायऑक्साईड कोणतंही प्लांट असो तिथे त्याला जास्त मिळते. म्हणून शक्यतो सर्वच क्रॉप हे उत्तर दक्षिण लावावे. पण ऊसाच्या बाबतीमध्ये ही ऊसाची भिंतच उत्तर दक्षिण तयार होत असल्यामुळे आपण उत्तर दक्षिण ऊसाची लागवड करा. हा 10% वाढ. म्हणजे कसं आहे बघा, 100 मार्काचा पेपर आहे. 100 मार्काच्या पेपरमध्ये 40 मार्क 35 मार्क मिळवून पास होणं सोपं आहे. हे साधारणतः सर्वच होते. पण 50 म्हणजे अभ्यास नाही केला तरी होते एखादा हुशार पोरगा. 50 मार्क मिळवायचे असेल तर अजून थोडंसं करावं लागते. 60 मार्क मिळवायचे असेल तर अजून करावं लागते. पण ज्यावेळेला 70 मार्कावर तो पोचतो त्याच्यानंतर एक मार्क जरी वाढवायचा असेल तरी त्याला 70 मार्कासाठी जेवढा अभ्यास करावा लागते, जेवढा बारकाईने विचार करावा लागते, तसाच पुढे करावा लागते. त्याच्यामुळे आता 20-25 टन काहीच नाही केलं तर पिकत लावून द्याऊस, उगवला किती माहीत नाही, जमलं त्या माणसाला सांगून द्या पाणी देत जा म्हणून. एखाद दुसरं सल्फेटचं पोतं दिलं, युरियाचं पोतं दिलं, कारखान्याचे माणसं आले, कापून नेला, 20 टन पिकला. काही केलं तर होत नाही. म्हणजे 20 टन झाला पास. परंतु 20 टनावर 30 टनावर जायचं असेल, 30हून 40वर जायचं आहे, 40हून 70वर जायचं आहे, तर ह्या ज्या पुढच्या छोट्या छोट्या स्टेप आहे ह्या बंधूंना आपल्याला आत्मसात केल्या पाहिजे. म्हणून दुसरं वाक्य की केवळ उत्तर दक्षिण ऊस लावायचं. त्यानंतर या ऊसाला जी खतं लागतात, आज आपण बेजल डोजला आडसालीला 10-26-26चे 3 पोते द्या म्हणतो, नंतर युरिया द्या म्हणतो. ही जी काही आहे ती फर्टिगेशनच्या माध्यमातून दिली तर चांगलंच आहे. परंतु ऊसाला या 7 सूक्ष्मद्रव्याची अतिशय आवश्यकता आहे. कोबाल्ट आहे, मॉलिब्डेनियम आहे, बोरॉन आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, आयर्न आहे आणि कॉपर आहे. पुन्हा विषय तोच आहे. शब्द ऐकले नाही आहे कधी, ऐकले असेल तरी हे मिळतील कुठे, त्याचा भाव काय. तर हे 7ही मायक्रोन्यूट्रंट एका ठिकाणी एकत्रित करून पूर्ती उद्योग समूहाने आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी ही जी 5 लिटरची कॅन तुमच्यासमोर दिसते आहे, हा पुर्तामिनो प्लस नावाने ही 5 लिटरची मायक्रोन्यूट्रंटची कॅन बंधूंनो आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. आज आपल्याला मला माहिती आहे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे, परंतु ही कॅन 5 लिटरची आपल्याला उधारीवर 1 वर्षाच्या उधारीवर ऊसातून याची कपात करावी या पद्धतीने हे आज आपल्याला मायक्रोन्यूट्रंट हे उपलब्ध करून दिलं आहे. या मायक्रोन्यूट्रंटची दुसरी विशेषता आहे, दुसऱ्याही कंपन्यांचे मायक्रोन्यूट्रंट मार्केटमध्ये आहे, परंतु त्या मायक्रोन्यूट्रंटमध्ये आज हे मायक्रोन्यूट्रंट जसं कोबॉल्टची 0.1% गरज आहे, मोलॅब्डेनियमची 0.5% गरज आहे, बोरॉनची 0.5% आहे, मॅग्नेशियम 1% आहे, झिंक 3% आहे, आयर्न 2.5% आहे, कॉपर 1% आहे. हे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत घटक आहेत ते इतर कंपन्यांनी पाण्यामध्ये मिसळून ती 5 लिटरची कॅन तयार केली आहे. आपण ॲमिनो ॲसिड मिसळून ती 5 लिटरची कॅन तयार केली. म्हणजे पहिलेच आपल्या इथे ॲमिनो ॲसिड आहे, केसापासून ॲमिनो ॲसिड आपण तयार करतो. ते बाजूला जे 1 लिटरची कॅन आहे ना ती इतर पिकासाठी आहे, परंतु 5 लिटरच्या कॅनमध्ये ॲमिनो ॲसिडमध्ये हे 7 सूक्ष्म अन्नद्रव्य घटक मिसळून ही आपण कॅन तयार केलेली आहे. आणि शेतकरी बंधूंना 1200 रुपयामध्ये ही कॅन उपलब्ध आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 30-40 दिवसामध्ये 2 लिटर एकरी फवारायचा आहे, ड्रिपनं द्यायचा आहे किंवा ड्रेंचिंग करायचं आहे, आणि नंतर मोठ्या बांधणीच्या वेळी त्याला एकरी 3 लिटर याप्रमाणे बंधूंना द्यायचं आहे. त्याच्या बाजूला आहे 4 छोट्या छोट्या बॉटल्या आहेत. हे आहेत ॲझिटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, PSB आणि KMB. PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझर, स्फुरद विरघळणारे जीवाणू. पोटॅश म्हणजे पालाश विरघळणारे जीवाणू आहे त्याच्यामध्ये. ॲझोटोबॅक्टर म्हणजे नत्र शोषून घेणारे जीवाणू आहे. ॲसिटोबॅक्टर नत्राचाच एक प्रकार आहे. ह्या 4 गोष्टीचा उपयोग आपल्या जमिनी, मी आधीच बोललो होतो की आपल्या जमिनी मृत झाल्या आहेत, त्याच्यानंतरही आपण जी काही खतं देतो ती खतं पिकाला उपलब्ध होण्यासाठी हे 4 आणि ह्या पुन्हा कुठे उपलब्ध आहे तर सध्या या पूर्तीने सॅम्पल म्हणून आता रेडी केलेलं आहे. आपला उद्योग समूह येत्या 3 महिन्यामध्ये हे कमर्शियल प्रोडक्शन मार्केटमध्ये आणणार आहे. परंतु तोपर्यंत आम्ही एका कंपनीसोबत टायअप केला आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला हे 10 लिटरची किट, 9.5 लिटरची किट 3000 रुपयामध्ये बंधूंना उपलब्ध केली आहे. ती कशी द्यायची हे देखील त्या किटमध्ये सांगितलं. यातनं काय होतं बघा, ॲझिटोबॅक्टर हा काय करतो, तुम्ही हे ॲझिटोबॅक्टर दिल्यानंतर पीक जे आहे, पीक जवळजवळ 70% नत्र हा हवामान वातावरणामध्ये उपलब्ध आहे. या वातावरणातलं उपलब्ध नत्र खिचून घेण्याची ताकद त्या ॲझिटोबॅक्टरच्या जीवाणूमध्ये म्हणजे नत्र शोषून घेणाऱ्या जीवाणूमध्ये असते. म्हणजे वातावरणातले जीवाणू जमिनीत शोषून घेण्यासाठी तिथे ते ॲझिटोबॅक्टर पाहिजे. हे ॲझिटोबॅक्टर पहिले कुठून भेटत होतं तर पहिले शेणखतातून भेटत होतं. हे PSB म्हणजे फॉस्फरस
शोषून घेणारे जीवाणू कुठून मिळत होते तर पहिले शेणखतातून मिळून येत होते. म्हणून आता शेणखत उपलब्ध नसल्यामुळे हे चारही जीवाणूयुक्त खतं बंधूंनी आपण उपलब्ध करून दिलं. मी याचं मार्केटिंग करायला तुमच्यासमोर उभं नाही आहे, परंतु याची गरज आपण एक एक टप्पा आपल्याला वर जायचा. 40-50 एकरी 1 किलोचा ऊस म्हणजे 40चा आहे. 40 पासून जे आपल्याला थोडं 10-10% आता वरतं जायचं आहे. त्याच्यासाठी मायक्रोन्यूट्रंट वापरला 7-8% वाढ होईल. हे बायो फर्टिलायझर वापरला आणखी 7-8% वाढ. म्हणजे साधारणतः दोन्हीच्या उपयोगामुळे 15% उत्पन्नामध्ये एकरी वाढ होऊ शकते. हे दोन्ही प्रॉडक्ट पुन्हा उपलब्ध कसे व्हावे तर हे मात्र आपल्याजवळ आपण सगळ्या गट कार्यालयामध्ये आमच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध आहे आणि आपल्याला हे उधारीवर देऊन आपल्या ऊसाच्या पैशातून कपात करण्याची व्यवस्था केली आहे. ज्याला माझं म्हणणं पटत असेल त्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. एक मी थोडंसं या लागवडीच्या बाबतीतलं एक वेगळं आणखी स्वतःलाच आलेलं उदाहरण देऊ इच्छितो. म्हणजे आडसाली लागवड केली. माझा एक 8 एकरचा प्लॉट आहे, एक 5 एकरचा प्लॉट आहे आणि एक दुसरा 5 एकरचा प्लॉट आहे. 8 एकरच्या प्लॉटमध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकरी 8,000 डोळे लावायचे, म्हणजे मला 64,000 रोपं लावायची होती. माझ्याच घरचं बेनं होतं. मी पकडलं की समजा एक ऊस काढला, काही खराब निघालेले काही निघाले तर कमीत कमी 10 डोळे एका ऊसातून निघतात. म्हणजे समजा जर मला 64,000 करायचं होतं, अगदी अंकगणिताच्या भाषेमध्ये मी केवळ 6,400 ऊस लावला असता आणि त्यातून जे डोळे निघते त्या डोळ्यांनी लागवड केली असती तरी माझी 8 एकराची लागवड व्हायला पाहिजे होती. मी आपला पहिले हिशोब केला की आपण किमान एकरी 1000च्या हिशोबाने 8,000 केलं पाहिजे. पुन्हा त्याच्यामध्ये पुढे खांड्या भरू किंवा हिच्यात जर्मिनेशन होणार नाही याची मला कल्पना असल्यामुळे मी 10,000 ऊस म्हणजे 6,400 ऊस लावून माझं लागवड व्हायला पाहिजे होती. तर मी आणि एकरी 10 डोळे म्हणजे मी कमीत कमी सांगितले. कोणत्या ऊसाचे 12 निघते, कोणत्या 13 निघते, 15 निघते, पण तरी 10 जरी पकडले तरी मी 10,000 ऊसचे डोळे काढून ते 8 एकराच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर रोपं करायला घेतले. जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यात रोपं करायला घेतले. मी एक चांगलं काम करतो. काय करतो, इकडे रोपं करायला टाकतो आणि त्याच वेळी जमिनीमध्ये ढेंच्या किंवा बोरू पेरतो. म्हणजे रोप तयार होईपर्यंत 25-30 दिवसामध्ये, त्याच 30 दिवसामध्ये हा ढेंच्या किंवा बोरू कमरीपर्यंत येऊन जाते, म्हणजे गाडाला तयार होऊन जाते. म्हणजे इकडे जमिनीमध्ये ती जी 30 दिवस जमीन उपलब्ध आहे तिचा उपयोग करून घ्यायचा. म्हणजे एकीकडे हिरवळीचं खत तयार होऊन राहिलं आणि इकडे रोप तयार होऊन राहिलं. मी 10,000 ऊसाचे रोपं तयार करायला घेतले आणि ज्या वेळेला जुलै महिन्याच्या शेवटी सगळी जमीन ढेंच्या जमिनीत गाडून गेडून सऱ्या पाडून जेव्हा लावायला गेलो, हे मी 10,000 म्हणजे 10 एकराचं 10 काऊन जवळजवळ म्हणजे 8च्या हिशोबाने जर काढलं तर 12 एकराचं बेनं हे 5.5 एकरातच माझं रोप संपून गेलं. कारण यावेळेला पावसाळाही होता, पाऊस लागून होता, अजून जर्मिनेशन कमी झालं. म्हणजे जे बेनं मला 10-11 एकराला पुरायला पाहिजे होतं ते रोप माझं 5.5 एकरामध्ये संपून गेलं. समजा जर मी हे समजा जसेच्या जसे डोळे लावले असते, 8 एकर ऊस लावल्याचं समाधान मिळालं असतं, परंतु माझा ऊस हा 8 एकर लागला नसता आणि 4 एकर लागला असता. कारखान्यात गेल्यावर मी मात्र ॲव्हरेज त्याचा 8 एकराचा ऊस लावला म्हणून काढला असता. हे स्वतः आलेला अनुभव आहे. दुसऱ्या 5 एकराचा प्लॉट केला, 3.5 एकराचंच बेनं पुरलं. दुसरं तुम्हाला सांगतो, हे स्वतःचं एक उदाहरण जाऊ द्या. मागच्या वर्षी आपल्या इथे आडसाली ऊस लागायला लागला. महात्माच्या कारखान्यामध्ये साधारणतः 300 हेक्टरपर्यंत मागच्या वर्षी आडसाली ऊसाची लागवड झाली. पुरतीच्या एरियामध्ये 300 हेक्टरची आडसाली ऊसाची बंधूंनो लागवड झाली. हा ऊस कापून आला कारखान्यामध्ये. प्रत्येकाचा ऊस कापून आल्यावर आडसाली असल्यामुळे त्याला संजीवनी असल्यामुळे बरोबर त्याचा हिशोब होतो. तर यामुळे ज्या वेळेला पुरतीचा 300 टनाचा ऊस कापून आला, त्याचं टनेज ज्या वेळेला आम्ही काढलं आडसालीचं, बंधूंनो ते 72 टन प्रति हेक्टर भरलं. 300 हेक्टर म्हणजे 750 एकरचा मोठा प्रयोग. त्याचं ॲनालिसिस मी तुम्हाला सांगतोय. महात्माच्या एरियातला 300 हेक्टर कारखान्यात जेव्हा तोडून आणला तेव्हा त्याचं हेक्टरी टनेज 72 निघालं. पुरतीच्या कार्यक्षेत्रातला 300 टन आडसाली ऊस तोडून आणला, त्याचं हेक्टरी टनेज ॲव्हरेजमध्ये 92 टन निघालं. खरं पाहिलं तर आज महात्माचे मोठे शेतकरी तर बसले आहेत. महात्माच्या शेतकऱ्याला जितका चांगला ऊस लावता येतो तेवढा माझा अनुभव सांगतो की विदर्भातल्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना ऊस लावता येत नाही. पण असं असताना नव्याने ऊस लावणाऱ्या ज्या शेतकऱ्यात 92 टन पिकला आणि जुन्या शेतकरी ज्याला चांगलं सगळं संगोपन करता तिथं 72 काऊन पिकला? कारण आम्ही महात्मामध्ये
रोपं दिले नव्हते. शेतकऱ्याला म्हटलं होतं तुम्ही तुमचं बेणं वापरा. इथे शेतकरी नवीन असल्यामुळे अडचणीसाठी इथं आम्ही रोपाचा पुरवठा केला होता. या 300 हेक्टरपैकी 60-70% लागवड ही रोपावरची होती. तिची सगळी लागवड ही बेण्यावरची होती. रोपावरची लागवड झाल्याबरोबर 92 टन भरला आणि बेण्याची लागवड होती तर 72 टन भरला. हे बिलकुल अनुभवाने सिद्ध होते आपल्या. काही दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा म्हणून यावेळेला मुद्दाहून पश्चिम महाराष्ट्राचा माणूस नाही बोलावला की रोपाची लागवड म्हणजेच एकरी उत्पन्न जास्त. हे मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा बंधूंनो प्रयत्न करतो आहे. त्यामुळे आपण याचा वापर करावा. मी ड्रीपच्याबद्दल पुरतामिनोच्याबद्दल या बायो फर्टिलायझरबद्दल आपल्याला सांगून चुकलेलो आहे. मी आता सोबत फक्त खोडव्याच्या संदर्भात बोलेल आणि मग माझे शब्द थांबवेल. आता या असंच तो आता अनुभव गाठीशी नाही आहे, परंतु मला वैयक्तिक असं वाटतं आहे आणि मी हे साधारणतः जे आपलं प्रचलित पद्धती आहे त्याच्या विरुद्ध मला वाटतं आहे आणि ते का वाटतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. माझं असं मत झालेलं आहे की लावणीच्या ऊसापेक्षा लागणीच्या ऊसापेक्षा खोडव्याचं उत्पन्न जास्त आलं पाहिजे. लोक म्हणतील काय सांगताय साहेब तुम्ही, काय नवीन आहो का आम्ही ऊस लावणार आहे. पण माझं वैयक्तिक मत सांगतं आणि ते पुढच्या वर्षी सिद्ध होईल की लागणीच्या ऊसापेक्षा खोडव्याचं उत्पन्न हे जास्त आलं पाहिजे. काय करावं लागेल मग हे येण्यासाठी? हे काय असंच नाही येणार, हे येण्यासाठी काही ना काही करावं लागेल. तर ह्या येण्यासाठी काय केलं पाहिजे बंधूंनो, मला सांगा. केव्हाही कोणताही चांगली टोळी आपल्या शेतामध्ये येऊ द्या, बेनं कापून देत असेल तर आपण स्वतः कापून दिलेलं असू द्या. ऊस ज्या वेळेला शेतातनं कापला जातो त्यावेळेला कमीत कमी ऊसाचं 4 इंच 6 इंचाचं हुटूक, ज्याला आपण बुडखं म्हणतो किंवा ज्याला आपण आपल्या ज्वारीच्या फणासारखं फणं म्हणतो, ज्वारी आपल्याच्या 6 इंचावरूनच कापल्या जाते. जे 4 इंच 6 इंचाच्या वरूनच हा ऊस बंधूंनो कापला जातो. आणि ऊसाचं रोप कुठून निघते? ऊसाच्या जे 2 हे गॅप आहे त्याच्यामध्ये जे सर्कल आहे तिच्यावर जो डोळा आहे त्यातनं ऊस बाहेर येतो. तर या 4 इंचामध्ये आणि 6 इंचामध्ये कुठे 1 डोळा कुठे 2 डोळे हे जमिनीच्या वरती असतात. बरं काय होते आपले ते ऊस ज्या वेळेला कापून नेतो तर एक तर ऊस कापून घेऊन चालले म्हणून आनंद असते, दुसरीकडे आपला 4 एकराचा प्लॉट आहे, 8-10 दिवस 12 दिवस तो ऊस कापला जातो, त्याच्यामुळे आपण त्याच्याच मागे असतो. आणि मग ज्या वेळेला ऊस कापल्यानंतर 15 दिवसांनी त्याच्याकडे पाहतो, वावरात गेलो असतो, तर हे जे आपले बुडखेवरती आहे 4 इंच 6 इंचाचे, हिच्यातून त्यांनी फुटवे काढायला सुरुवात केलेली असते आणि आपल्याला आपलं वावर हिरवं दिसायला लागते. आणि इथेच बंधूंनो आपण फसतो असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण खोडव्याच्या बाबतीमध्ये बुडखे कुठून आले पाहिजे? खोडव्याच्या बाबतीमध्ये खोडव्याचा जो रूट झोन तयार झालेला आहे, हे जे आपण 5 ऊस 6 ऊस जे फुटवे कापून नेल्या लागणीच्या ऊसाच्या कारखान्यामध्ये, याच्यामुळे जमिनीमध्ये जो एक त्याचे जे मुळाचं जे सगर तयार झालेलं आहे, या मुळाच्या सगरामधून म्हणजे जमिनीच्या आतून हे बंधूंनो फुटवे आले पाहिजे. म्हणजे हे फुटवे आपला कारखान्यामध्ये खोडव्याचा ऊस जाईपर्यंत शिल्लक राहतात. आता काय होऊन राहिलं, हे जमिनीच्या वर जे दोन डोळे किंवा 1 डोळे आपल्या इथे राहिला, याला वातावरण पोषक आहे, याला वातावरणातल्या गोष्टी घ्यायला तो सक्षम आहे. ह्या 2 डोळ्यातून ऊस निघायला लागला. ह्या 2 डोळ्यातून निघालेला ऊसाचा संबंध हा जमिनीतल्या त्या बुडख्याच्या रूट झोनसोबत डायरेक्ट नसल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 3 महिने 4 महिने आपल्याला हा हिरवा दिसतो, परंतु 4 महिन्यानं हा मरून जातो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे निघालेले हिरवे फुटवे हे जरी दिसत असेल तरी हे कारखान्यात ऊस जाईपर्यंत कामाचे राहत नाही आणि ह्या डबल मारतो आपल्याला. म्हणजे ह्या जगतो आणि ह्या जगून कारखान्यात जात नाही. आणि हा मोठे व्हायला लागल्यामुळे तिच्यातून निघालेले हे 2 फुटवे मोठे व्हायला लागल्यामुळे आणि याला लागणारं अन्नद्रव्य हा त्यावेळी घेत असल्यामुळे जे जमिनीतून फुटवे निघायला पाहिजे होते तो निघू देत नाही. मोठा माणूस लहानाला दाबते म्हणजे त्या पद्धतीनं जमिनीतले फुटवे देखील कमी येऊ देतो. म्हणून जर आपल्याला खोडव्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर सगळ्या पुस्तकात लिहिलं आहे, सगळेच जण सांगणं सोपंही आहे, करणं अतिशय कठीण आहे. परंतु जर 100 टनापेक्षा जास्त खोडव्याचं उत्पन्न घ्यायचं असेल किंवा लागणीच्या पेक्षा जर खोडव्याचं उत्पन्न जास्त घ्यायचं असेल तर बुडके हे जमिनीपासून छाटले पाहिजे. काहून जमिनीपासून छाटले पाहिजे? तर जमिनीच्या वर त्याचा एकही डोळा शिल्लक राहिला नाही पाहिजे, हे त्याचं एक वाक्य आहे. म्हणजे जमिनीच्या वर जर एकही डोळा शिल्लक राहिला नाही तर मग जे निघणारे फुटवे आहेत खोडव्याचे ते जमिनीच्या आतून निघतील आणि हे आतून निघालेले फुटवे
हे बिलकुल आपल्या कारखान्यामध्ये ऊस नेईपर्यंत जिवंत राहतील. मग आता मला सांगा, पहिले आपण जेव्हा अंकगणित मांडलं होतं लागणीच्या ऊसाचं की एका रोपापासून 5 ऊस तयार झाले पाहिजे, तिथं तर आपण एक डोळा लावला होता, एका डोळ्यापासून एकच रोप तयार झाला होता. त्या एका रोपाले आपण 5 फुटवे फुटावे असं म्हणत होतो. आता तर तुमच्यापाशी 5 फुटवे 6 फुटवे फुटलेलं हे एवढं मोठं रूट झोनच आहे. तर ज्याले पहिलेच 5 फुटवे फुटले त्याले 5चे 10 नाही होणार का? त्याच्यामुळे जर समजा आपण ऊसाचे बुडखे छाटले खोडव्याचं व्यवस्थापन करत असताना, तर तिथे 5च्या ऐवजी 7 फुटवे आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर ते 7 फुटवे आले तर 20% बंधूंना उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही. दुसरा चांगला शेतकरी काय करू शकतो? आता तुम्हाला आमचा कॉम्प्युटराइज प्रोग्राम झालेला आहे ऊस कापणीचा. साधारणतः माझा ऊस केव्हा कापला जाईल हे टेंटेटिव्ह आपल्याला माहीत आहे, हप्त्याभराचा 7-8 दिवस मागे पुढे होऊ शकते. जर आज मी आधी सांगितल्याप्रमाणे किती चांगलं जर्मिनेशन असू द्या, अगदी रोपाचं जर्मिनेशन जरी असू द्या, तरी ते 90%च्या वर राहत नाही. चांगला शेतकरी काय करेल, माझा 20 दिवसांनी ऊस कापायला जायचा, त्याच ऊसातले पुन्हा गादी वाफ्यावर रोपं तयार करून ठेवेल. आपला ऊस कापून गेल्यानंतर त्याच वेळेला बुडके छाटून गेल्यानंतर जर समजा या 1-1 फुटामध्ये गॅप दिसला, तर हे 5-10% गॅप जर त्यानं पुन्हा भरून काढल्या, तर या गॅप भरल्यामुळे देखील आणि ऊसाचे फुटवे हे जमिनीच्या खालून आल्यामुळे लागणीच्यापेक्षा खोडव्याचं उत्पन्न जास्त आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. आणि मला आपला अनुभव आणि हे पुढच्या वर्षी सिद्ध होईल. त्याच्यामुळे बंधूंनो, 2 गोष्टी करायच्या ऊस आणि हे अतिशय कठीण आहे बरं बुडके छाटणे. आता तुम्ही स्वतःलाच विचारा, काही नवीन लोक नाही बसलो आहे आपण की मागच्या वर्षी ऊस कापल्यावर किती लोकांनी बुडके छाटले. हातवर करायची गरज नाही आहे. मी तुम्हाला सांगतो 95 मी नव्हतो छाटतो. यावर्षी बिलकुल ठरवलं आहे 100 टन घ्यायचं म्हणून ज्या वेळेला रविवारी शेतामध्ये जातो तर हे याच्यासाठी एक मशीन विकत घेतलं. ते गवत कापाचं 1.5 HP 2 HP जे मशीन असते ते विकत घेतलं बुडके छाटायसाठी. आता तो प्रत्येकजण घेऊ शकेल असं नाही आहे, पण प्रत्येकाने आपापल्या परीनं करायचं आहे. पण आपापल्या परीनं केल्याशिवाय उत्पन्न नाही आहे. चांगला शेतकरी काय करतो, 2-4 भेटले मला महात्माच्या भागात की साहेब हे आम्ही करतो. अरे कसं करतो, माझ्या इथं तर माणसं नाही भेटून राहिले, मी तर नाही करू शकत. साहेब आम्ही काय करतो, ज्या वेळेला ही टोळी आमच्या वावरामध्ये ऊस कापायला येते, साधारणतः सकाळी 6 वाजता ही ऊस कापायला सुरुवात करते, 12 वाजेपर्यंत ऊस कापते. मग ऊस कापल्यानंतर 2 घंट्यामध्ये गाडी भरते आणि गाडी कारखान्याला गेली की मग आपलं जेवण करते आणि आराम करते. याच लोकायला आम्ही 1000-1500 रुपये देऊन त्याला म्हणतो तुम्ही दुसऱ्या पारगीमध्ये आमचे बुडके छाटून द्या. काही शेतकरी हे करतात आणि ते जे करतात त्यांचे उत्पन्न देखील बरोबर वाढलेलं आहे. हा एक उपाय होऊ शकतो. मुद्दा काय आहे, मुद्दा तुम्हाला जमिनीच्या वरचा बुडका ठेवायचा नाही आहे. मग त्या टोळीच्या माध्यमातून कापा, मी घेतलेल्याप्रमाणे मशीननं कापा किंवा आपल्या घरचे मजूर लावून कापा, काही करा, परंतु खोडव्याचं निघणारं रोप हे जमिनीच्या आतूनच निघालं पाहिजे एवढी काळजी घ्या. आणि खोडव्यातले नागे भरू शकले तर तुमच्या इतका कोणी चांगला शेतकरी नाही. 100 टनाचा हात तुमचा कोणी बांधू शकत नाही, मी तुम्हाला सांगतो. पण खोडव्याच्या बाबतीमध्ये बुडके छाटणं बंधूंनो महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पाचट कुजवणे वगैरे हे अतिशय, पुन्हा त्याच्याकडे येतो आपण. पाचट कुजवणं म्हणजे काय, जमिनीमधले जे जीवाणू वाढवणं. शेणखत कमी आहे म्हणून पाचट कुजवा, म्हणून हिरवळीचं खत लावा, या सगळ्याचे विषय त्याच्याशीच रिलेटेड आहे. मग बाकीच्या ज्या गोष्टी करायच्या, छोटी बांधणी करायची आहे, मोठी बांधणी करायची आहे, सगळ्या गोष्टी. छोटी बांधणी का करायची, थोडीशी माती बुडापाशी गेली पाहिजे म्हणजे फुटव्याबरोबर फुटते. मोठी बांधणी का करायची, मोठ्या बांधणीपर्यंत सगळे जेवढे पाहिजे तेवढे फुटवे फुटलेले आहेत. मोठ्या बांधणीच्या वेळी साधारणतः आपण म्हणतो 5 ऊस आपल्याला ठेवायचा आहे, 5-7-8 फुटवे फुटलेले आहे, त्याच्या पुढचे फुटवे फुटू नाही जायचे. एक लक्षात, सगळं कसं आहे गणिताची, म्हणजे ऊस हे पीक आपण थोडंसं जरा त्याच्याकडे लावून दिलं, लक्ष नाही दिलं तरी चालते असं नाही आहे. हे समजू नये शेतकऱ्याने. आणि मग समजायचं असेल तर मग 20-25 टनावर थांबायचं आहे. पण ज्याला 100 टन घ्यायचं, इतर पिकापेक्षा नक्की याच्यामध्ये त्रास कमी आहे, पण अजिबात त्रास नाही आहे असं मानणाऱ्यांचं हे ऊस पीक नाही आहे. आपण मोठी बांधणीच्या वेळेला माती का लावतो, मोठ्या बांधणीच्या वेळी 7-8 फुटवे फुटलेले आहे, तेच आपल्याला कारखान्यात जाईपर्यंत जिवंत ठेवायचे आहे. म्हणून दुसरे फुटवे फुटू नये म्हणून त्याच्या मुळाशी जास्तीची माती लावून देतो, म्हणजे जमिनीतून कोंब वरती येणार नाही. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे बंधूंनो. पण मला असं वाटतंय की साधारणतः या 2च वाक्याचा मी पुन्हा त्याच्यावर रिपीट करतो, रोपाद्वारे लागवड. कारण काय तर 8,000 रोपं उगवले पाहिजे. आणि खोडवा व्यवस्थापन करताना जमिनीच्या वर जे 2 डोळे आहेत तिच्यातून फुटवा नाही फुटला पाहिजे, तो जमिनीच्या मुळातून फुटवा निघाला पाहिजे. या 2 गोष्टी, 10-15% वाढ पूर्व पश्चिम न लावता उत्तर दक्षिण लावा, 10-15% वाढ
सगळे मायक्रोन्यूट्रंट वापरा, जीवाणू खतं वापरा. या गोष्टी केल्या तर कोणताही शेतकरी 70-80 वर्षापेक्षा कमी राहणार नाही आणि 100 टनापेक्षा वर जाणारे शेतकरी दिसतील. मला एक आनंदाची गोष्ट देखील एक या प्रसंगी आपल्याला सांगायची आहे की यावर्षीचा हंगाम बंधूंनो 2-4 दिवसामध्ये सुरू होत आहे. थोडासा जरा ह्या 100-500 नोटाच्या चक्करमध्ये जे टोळ्यांना पैसे दिले आहेत ते पैसे त्याच्यापर्यंत विड्रॉवून पोचत नाही म्हणून 2-4 दिवस लेट झाला आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आज 12 तारीख आहे, 20 तारखेच्या आत आपले तिन्ही कारखाने चालू होतील आणि या वेळी हा जो गाळपाला ऊस येणार आहे, आम्ही गडकरी साहेबांना परवाच्या दिवशी सगळे लोक भेटलो, आपल्यातले काही शेतकरी घेऊन भेटलो की साहेब आपण सगळ्यांनाच आज ऊसाचा भाव जास्त पाहिजे आहे परंतु ते देण्याला देखील मर्यादा आहे. तरी देखील गडकरी साहेबांनी आपली विनंती मान्य केली आणि आता परवापासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामाकरिता आपल्या ऊसाचा भाव हा 2000 रुपये प्रति टन इतका राहणार आहे. आणि हा 2000 रुपये प्रति टन जो भाव आहे तो संजीवनी सोडू नये. म्हणजे ज्याने मागच्या वर्षी 8 साली ऊस लावला असेल त्याला 2000 रुपये अधिक 200 रुपये म्हणजे 2200 रुपये भाव भेटेल. आणि जे बैलवंडीचे कास्तकार आहे, समजा अंजीचे कास्तकार असतील, समजा आपल्या येळाकेळीचे कास्तकार असतील इथे या ठिकाणी, जे कारखान्याचं 15 किलोमीटरचं क्षेत्र आहे तिच्यातला शेतकरी असेल तर त्याला आणखी 100 रुपये जादा. या पद्धतीने समजा 8 साली ऊस असेल तर 2000 अधिक 200 अधिक 100, 8 साली नसेल बैलवंडीचाच असेल तर 2000 अधिक 100 आणि बैलवंडीचा नसेल तर 2000 रुपये म्हणजे किमान 2000 रुपये भाव पूर्ती व्यवस्थापनाने मानस व्यवस्थापनाने गडकरी साहेबांनी डिक्लेअर केलेला आहे. मला असं वाटतं हे जरी ठीक आहे याच्यापेक्षा जास्त पाहिजे तर पाहिजेच होतं पण हेही काही कमी नाही. म्हणून एक वेळा गडकरी साहेबांनी आपली ही जी विनंती केली आहे, आपली विनंती मान्य केली आहे, त्यांच्यासाठी त्यांचं टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि मी जे साधारणतः शेतकरी या नात्याने मी आज तुमच्यासमोर काही तंत्रज्ञ म्हणून बोललो नाही, शास्त्रज्ञ म्हणून बोललो नाही, कारखान्याचा MD म्हणून बोललो नाही, तर एक तुमच्यातलाच शेतकरी. तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी 12 एकरातले 10 वर्षाचे संत्र्याचे झाडं उपडून त्या ठिकाणी 8 साली ऊस लावलेला शेतकरी या नात्याने बोललेलो आहे आणि 100 टन पिकवलो आणि 2000 रुपयाचा भाव भेटला. 2 लाख रुपये जर एकरी झाले आणि 60-70-80 हजार रुपये खर्च होऊ द्या, कोणतं पीक परवडेल बंधूंनो आणि कारखान्याची गरज राहील की नाही राहील याची आपण सगळ्यांनी चिंतन करावं, मनन करावं. आणि नुसता ऊस लावू नका, ऊस लावून एकरी जास्त उत्पन्न घ्या. आणि मी जे सांगितलं हे आपले छोटे छोटे स्वतः प्रयोग करून बघा आणि आपल्या प्रयोगातून या गोष्टी साध्य करा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझे शब्द याच ठिकाणी थांबवितो. धन्यवाद. कारखान्याचे संचालक माननीय मेंढे साहेब देवे साहेबांना मोमेंटो प्रदान करतील. यांचा अनाउन्समेंट करा मॅडम.